हे नाटक बेसिकली राजस्थानी कल्चरचं आहे. तो ही माझी फेवरेट आहे. का माहितीये? कारण की मी आतापर्यंत बऱ्याचशा लहान मुलींचं पात्र केलंय आणि सगळ्यांना अभ्यासाची आवड आहे आणि हिला पण अभ्यासाची आवड आहे. आणि माझ्या पात्राबद्दल बघायला गेले तर गंमत करणारा एक लहान पोरगा आहे जो त्याला काहीच दुनियाची पर्वा नाहीये. तो असं आहे भाऊ असतो की तो एका टायमानंतर मस्ती कमी करतो आपल्यासोबत करणं. मग त्याच्यावर काय जबाबदारी येतात किंवा बॅक ऑफ द माइंड घरचं काय चाललंय हे सगळं माझ्या पात्रामध्ये आहे. आता हे पात्र करताना खरं तर मी माझ्या आईलाच नोटीस करते जास्त, कारण माझ्या आईला पण शिकायला आवडतं, कारण तिला मिळालं नाही शिकायला तेवढं, तर तिचं पण होतं की माझ्या पोरांनी शिकावं. तसंच तोच झोन मला माझ्या आईचा वाटतो की पोरांनी शिकावं, पोरांनी पुढे जावं. म्हणून मला बाहेर कुठे ऑब्झर्व करायची गरजच नाही पडली. माझ्याच घरात आईला बघते. माझं पात्र म्हणजे एक मी टीचर आहे आणि माझं काही असं खूप मुख्य पात्र नाही आहे या नाटकात. मुलगी आहे, एक मुलगा आहे, पण त्या मुलीची स्वप्न आणि ती स्वप्न ती पूर्ण करत असताना कसे प्रॉब्लेम्स येतात जे खरं तर प्रत्येक स्टुडंट लाईफच्या आयुष्यात येतच असतात, तर कसं ते आपण डील करतो आणि कसं पुढे जातो. हे नाटक हॉल तिकीटच्या नावाने नाही लिहिलं होतं, ते एक अक्का स्पेशल नावाच्या नावाने एक नाटक लिहिलं होतं. प्रत्येक नाटकाची ना एक ना गंमत असते, म्हणजे प्रत्येक मातीचा सुगंध हा वेगवेगळा असतो. तसा ह्या नाटकाचा सुगंध हा वेगळा होता आणि अक्का स्पेशल नावाच्या नाटकाचा सुगंध वेगळा होता. तर ही जी प्रमुख पात्र आहेत या नाटकामधली, लाडू आणि बदाम, तर त्यांना मी एकदा बोललो होतो की एक छोटंसं इम्प्रोव्हायझेशन करा, आणि मग तो इम्प्रोव्हाइज सीन बघितल्यानंतर जो कॉन्फिडन्स आला, मग पुढे गोष्ट बांधत गेली. कारण प्रत्येकाने त्याचे छोटे इनपुट्स दिलेत आणि ह्या नाटकाला ना ते सगळे हात असे प्रामाणिकपणे लागल्यामुळे ना ते नाटक इतकं गोड. दोपहर 3:30 बजे. अरे पर लाडो कट्ठे से महाकवि कालिदास नाट्य मंदिर मुलुंड. सबको आना से, क्योंकि उस दिन है हमारा रसिकोत्सव वर्ष 3. उत्साह मुलांचा, उत्सव रसिक.